कृषी उत्पन्न बाजार समिती जे नेहमी चर्चेचा विषय असते आणि आपण बघितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रिमायसेसमध्ये तेथीलच कर्मचाऱ्यांमार्फत साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं की कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील सचिव श्री शिवाजी मगर यांनी चक्क असं म्हटलेलं आहे की जे संचालक मंडळ आहे त्यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, जे कर्मचाऱ्यांच्या व्यथा आहे, मागणी आहे, याबाबत आम्ही त्यांना सांगितलं, त्यांच्या मार्फत मार्गदर्शन घेतलं, परंतु जे संचालक मंडळ आहे यांच्या अंतर्गत कलहामुळे किंवा काही कारणांमुळे त्यांनी तो विषय पुढे नेलाच नाही आणि प्रश्न हा तसाच प्रलंबित राहिला. आता जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे शेख कौसर, नेमकं त्यांच्याकडे हे प्रकरण आले आहे किंवा नाही, किंवा हे प्रकरण नेमकं कसं दाखवत आहे आणि कसं आहे हेच आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सचिव मगर साहेब यांनी असे सांगितलं की आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला कर्मचाऱ्यांसंबंधी, परंतु संचालक मंडळाने त्याकडे लक्ष दिले नाही. नेमकं हे प्रकार काय आहे? पहा, प्रकार काहीच नाही आहे. त्यावेळेसचं जे उपोषण होतं तत्कालीन आमचा 18 लोकांचा बोर्ड होतं, त्याच्यानंतर 9 लोकांनी राजीनामा दिलेला झाल्याचं प्रकरण झालं. इथून ते तसंच त्यावेळेसच्या तत्कालीन उपसभापती सचिवांनी त्यावेळेस काय निर्णय घेतला असेल, प्रत्यक्षात त्याचा ठराव कुठेही झालेला नव्हता. त्याच्यानंतर राजीनामे झाल्यानंतर नवीन निवड झाली, त्याच्यानंतर माझी निवड झाली. त्याच्यानंतर आमच्या सचिवानं कधीही हा विषय कोणत्याही प्रोसिडिंगला आणलेला नाही आहे. त्याच्यानंतर जे आहे आस्थापना खर्च विहित मर्यादेत म्हणजे 45% आम्हाला करायला. सध्या घडीला लेखापरीक्षण अहवालानुसार आमचा आस्थापना खर्च 90% वर गेलेला आहे. त्याच्यामुळे अशी ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि या म्हणजे प्रशासकीय काळात जे काही चुकीचे कामं झालेले आहे, म्हणजे प्रशासकांना अधिकार नसताना नियमबाह्यप्रमाणे 8 लोकांची नवीन नियुक्ती करण्यात आली. नवीन नियुक्ती करण्यात आल्यामुळं आज बाजार समितीच्या जे पगार आहे 3.5 लाखाहून 8.5 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे जे आहे सगळं पगार वगैरे आम्हाला आमच्या उत्पन्नातून करणं आहे. दिवसेंदिवस खाजगी बाजार समितीच्या म्हणजे निर्माण झालेले आहे, त्याच्यामुळं दिवसेंदिवस उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे. आणि यांनी म्हणजे आस्थापना खर्च मर्यादेत राहील अशी कोणतीही कारवाई न करता म्हणजे सगळं कर्मचाऱ्याचे, रोजंदार कर्मचाऱ्याचे प्रकरण लोक अदालतीत आपसी निपटारा करून अधिकार नसताना ते त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. काही कर्मचाऱ्यांचे तर बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक होऊन निवडून आल्यानंतरही म्हणजे त्या काळात त्या आचारसंहितेच्या पिरियडमध्ये सुद्धा काही कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. आणि यांची जी मागणी आहे की प्रॉव्हिडंट फंड, पगार, हे त्यांची रास्त मागणी आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही सगळं त्यांना भरायला तयार आहोत. 22 तारखेला आम्ही संयुक्त मीटिंग घेतली कर्मचारी आणि संचालक मंडळाची. तेव्हा त्या वेळेपर्यंत सचिव साहेब आमच्यासोबत होते आणि अचानक असं काय झालं घंट्याभरात की ते तिकून बसले. त्यांनी कोणतीही माहिती आम्हाला म्हणजे अचानकपणे आज बाजार समिती आहे, CCIची खरेदी सुरू आहे, कापसाची, नाफेडची सोयाबीनची खरेदी आहे, तूर पिकाची हमी भावानं खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. एवढा मोठा बाजार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार या सचिवानं टाईमवर केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबद्दल त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद यांच्याकडे तक्रार केली होती की बाबा हे आमचं जे प्रॉव्हिडंट फंड आहे हे याची तपशीलवार चौकशी होऊन मिळण्याबाबत. मग याच्यात आमचे चेतन राठोड म्हणून सहकार विभागाचे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. नेमणूक करण्यात आल्यानंतर सचिव साहेबांना योग्य ती माहिती त्या चौकशी अधिकाऱ्यांना सादर करायला पाहिजे होती. त्यांनी कोणती माहिती सादर केली नाही. यांचा रेकॉर्ड अद्यावत आल्या असतं, म्हणजे चौकशी अहवालानुसार रक्कम आम्हाला कळली असती तर प्राधान्यक्रमानं आम्ही ती रक्कम भरली असती. यांनी चौकशीला सहकार्य केलं नाही असं ते अहवाल आहे आणि यांनी उपोषणाला बसावं म्हणजे तर न समजण्यापलीकडचं आहे. अशी आमची मागणी आहे की बा त्यांनी समजा कागदपत्र सादर केले असते तर आज ही वेळ आली नसती. नेमकं कागदपत्र का सादर केले नसावे, तुम्हाला काय वाटते? नाही, याच्याबद्दल मी काय सांगू. मी तर त्यांना वारंवार आदेशित केलं आहे पत्रावर किंवा विनाविलंब सगळे कागदपत्र तपासणीसाठी सादर करा. तसं मी त्या चौकशी अधिकाऱ्यांना सुद्धा बोललो आणि मी त्यांना लेखी त्यांच्यावर ते रिमार्क केलेला आहे आदेशावर किंवा तुम्ही कागदपत्र सादर करून जे परिस्थिती आहे ती समोर आली पाहिजे.
बरं, जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या व्यक्तींच्या अतिरिक्त नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे त्या संविधानिक मार्गाने करण्यात आलेल्या आहे की प्रशासकीय काळामध्ये कशा प्रकारे करण्यात आल्या, तुम्हाला काय वाटते नेमकं? नाही, प्रशासकीय काळामध्ये काही कर्मचारी जे रोजंदार कर्मचारी आमच्या लेबर कोर्टात गेले होते. लेबर कोर्टात गेलेल्या कर्मचाऱ्यांचं यांनी काय केलं की बा 8 दिवसात ते कोर्टात जाते, 9व्या दिवशी त्याला तुम्ही लोक अदालतीत घेऊन ते प्रकरण म्हणजे लोक अदालत आपसी करतात. म्हणजे काय एवढी आवश्यकता आली होती की 8 दिवसात तुम्हाला हे प्रकरण सेटलमेंट करून त्यांना नियुक्त्या देण्याचं काय एवढं म्हणजे अट्टहास कशासाठी झाला? आणि बाजार समितीला म्हणजे इलेक्शन होऊन संचालक मंडळ नियुक्त झालं, फक्त सभापतीची निवड राहिली होती. त्या काळात तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर देता, म्हणजे आचारसंहितेच्या काळात तुम्ही नियुक्त्या करता, कोर्टात पाठवता. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित करून या भरती करण्यात आलेल्या आहे. या भरतीच्या विरोधात सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नागपूर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळं याच्यावर अधिक मी काही भाष्य करणार नाही. पण म्हणजे हे संचालक मंडळावर या केसेस परत घेण्यासाठी हे सगळं उपोषण आहे असं मला वाटतं प्राथमिक दृष्टी. बरं, महत्त्वाचं म्हणजे आता जे उपोषण होत आहे ते निपटारा करण्याचं काम शासकीय दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या कोणाचं असते ते नेमकं आम्हाला सांग. आम्ही 2 म्हणजे 22 तारखेला संचालक मंडळ आणि कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यांच्या ज्या मागण्या आहे, रास्त मागण्या म्हणजे पगार, हे सध्या आपल्याजवळ निधी उपलब्ध नाही. निधी म्हणजे आपलं काय राहते, सेस. व्यापाऱ्याकडील सेस वसुलीची जबाबदारी सगळी सचिवाची आहे. त्यांनी वसुली करून आणावी आणि पगार घेऊन जा. त्यांनी त्यांच्या काम तुकारपणामुळे, त्यांनी न केलेली वसुलीमुळे आज हे प्रकरण उद्भवतात. ते स्वतः उपोषणाला बसत आहे, हे काही बरोबर नाही. त्यांनी वसुली करावी, पगार देण्यास आम्ही तयार आहोत. समजा बँक खात्यात याची परिस्थिती नसेल तर एवढी रक्कम भरणार तरी कुठून? त्याची व्यवस्था करायची काय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची त्यांना हे नाही आहे का? आणि ते दुसऱ्यावर सांगतात मी सांगतो, हे करतो. चुकीचं आहे. वसुली करावी, पगार घ्यावी, काहीच अडचण नाही. मागणी योग्य आहे वरची पगारापुरती, आणि प्रायव्हेट फंड हे तर भरायला आम्ही तयार आहोत. पण असं या बाजार समिती प्रशासनाला समजा आज नाफेडची खरेदी आहे, उद्या CCIची कापसाची खरेदी सुरू आहे, निधी येणार आहे, पैसे तर भरणं आहे बाजार समितीला. म्हणजे आज प्रशासनाला म्हणजे आज कसं तरी नाफेडची आपली खरेदी आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे. आज म्हणजे या परिस्थितीत उपोषण करून बाजार समिती प्रशासनाला अडचणीत आणलं. कारण की उच्च न्यायालयाच्या केसेस ह्या बोर्डवर आहे, त्याचा निकाल कधीही लागू शकतो. म्हणजे हा एका प्रकारचा दबाव तंत्राचा वापर आहे. आणि ह्या नियुक्त्या केलेल्या आहेत तत्कालीन सचिव आणि प्रशासकांनी. तत्कालीन सचिव आणि प्रशासक कोण होते? तत्कालीन सचिव होते आमचे हेच SD मगर साहेब आणि भालेराव साहेब सहाय्यक निबंधक, त्यांनी नियुक्त्या केलेल्या आहेत. बरं, ज्याप्रमाणे आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वीच्या उपोषणामध्ये जे कर्मचारी आहे यांच्याबरोबर सचिव मगर साहेब हे नव्हते. त्यावेळेस कर्मचारी हे सचिव मगर साहेब यांच्या विरोधात होते, परंतु यावेळेस तेच सचिव मगर साहेब आणि कर्मचारी हे एकत्र बसून मांडीला मांडी लावून बसून उपोषणाला बसलेले आहे. नेमकं या विषयाबाबत तुम्ही काय बोलाल सभापती म्हणून? नाही, हे काय आहे बसणं, नेमका हा विरोधाभास कशा प्रकारे काय म्हणता? मला एक सांगा, त्यांना जर बसायचंच होतं तर जे 27/10 पासून पत्रव्यवहार होत आहे, 27/10 पासून पत्रव्यवहार होत आहे, त्या पत्रात कुठेही त्यांची सही नाही. आणि अचानक 22 तारखे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्याची सभा होते. त्याच्यात त्यांना आम्ही विनंती केली की बुवा तुम्ही हे उपोषण करू नका, सध्या स्थिरीत हंगामाचा टाईम आहे, आवक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, प्राधान्यक्रमाने रकमा भरण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलं. मग हे या उपोषणामागे यांचाच हात होता. यांनी चौकशीला सादर केले नाही कागदपत्र. चौकशी झाली असती तर नेमकी काय बाजार समितीला भरणं आहे समजलं असतं. त्याच्यानंतर ऐन वेळेवर उपोषण बसून ते चुकीचं आहे. त्यांना भविष्यकालीन काही अडचण किंवा काही दृष्टी दिसली असेल असं काय वाटते का तुम्हाला? नाही, ते तर आपण सांगू शकणार त्यांना काय दृष्टीवर. आमच्या जे दृष्टीत यायला हे सगळं अशा प्रकारे समजा आस्थापना खर्च गेला तर आज ही बाजार समिती टिकणार कशी आहे? बाजार समिती मूलभूत पायाभूत सुविधा आहे, लाईन बिल आहे, पाणी आहे, बाकी काही खर्च आहे, तर कसं करणार? आज रोजी बाजार समितीकडं म्हणजे 57 लाख रुपये अंशदान बाकी आहे तुमचं पणन मंडळाचं. 45 लाख रुपयाचा कर्ज हप्ता थकीत आहे. नगरपालिकाचा कर, ग्रामपंचायतचा कर, अकृषक कर, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या भरणा करणे आणि हे एवढे पैसे भरणं म्हणजे बाजार समिती चालवणं किती अवघड झाले.
एकमेव कारण आहे प्रशासकीय काळात झालेल्या चुकीच्या निर्णयामुळं आज बाजार समितीची ही परिस्थिती उद्भवलेली आहे. याच्या विरुद्ध आमचे सगळे प्रकार चालू आहे. आमच्या कोर्टात आम्ही न्याय मागत आहोत. वारंवार आम्ही वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागत आहोत की आम्ही याच्याबद्दल आता आम्ही करावं काय. बरं, आता जे उपोषणासाठी कर्मचारी बसलेले आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी नेमकं पाऊल का उचलणार? मी त्यांना पत्र दिलेलं आहे. वसुलीची कारवाई मी सुरू केलेली आहे व्यक्तिगत लेवलवर. म्हणजे ज्या ज्या व्यापाऱ्याकडे आहे त्यांना मी नोटीस इश्यू केल्या कालच्या काल. तसं AR साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे. म्हणजे सचिवांचं काम सध्या तुम्ही करता? हो, सध्या मीच करत. तेव्हा आस्थापनेवरील सचिवासह कर्मचारी उपोषणाला बसल्यामुळं येथलचं कामकाज सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीनं तात्पुरती एखादी सहकार विभागातील अधिकाऱ्याची नियुक्ती मिळावी म्हणून आपण केलेलं आहे. पण हे उपोषण सोडवणं आमचं कर्तव्य असल्यामुळं आम्हाला हे काम करणं आवश्यक आहे. आज आम्ही स्वतः त्या व्यापाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत ज्यांच्याकडे सेस थकीत आहे आणि टप्प्याटप्प्यानं त्यांच्या रक्कम भरणा करण्यास आम्ही तयार आहोत. ज्याप्रमाणे सचिव साहेब यांनी म्हटलं की माझ्याजवळ सर्व डॉक्युमेंट आहे परंतु ऑफिसला आहे आणि तुम्ही म्हणत आहे की कोणत्याही प्रकारचा असा डेटा नाही, तर नेमकं आम्ही खरं कोणाचं समजावं? खरं म्हणजे आम्ही कागद समोर ठेवून तुम्हाला दाखवत आहोत. त्यांच्याजवळ कोणते कागद असतील तर त्यांनी दाखवा आम्हाला. की सध्या म्हणजे आमचं 23-24 या 2 वर्षाचं लेखापरीक्षण सुरू आहे. त्या संबंधित आम्हाला तसं पत्रव्यवहार आलेला आहे. त्यांची जी लेखापरीक्षकाची एक टीम आहे ते इथं येऊन लेखापरीक्षण अहवाल सुरू आहे. या लेखापरीक्षण अहवाल झाल्यानंतर त्यांचे जे ऑडिट रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाल्यानंतर बहुतांश गोष्टी याचे क्लिअर होणार आहे. आणि ऑडिट सुरू असताना उपोषणाला बसण्याचं कारण नाही. एकदा ऑडिट झाल्यावर सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येणार होत्या. मग ऑडिटला सहकार्य करून ऑडिट निपटून घेऊन मग बाकी गोष्टी तर येणार होता. आस्थापना खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे, हे भरत्या कशा झालेल्या आहे, काय. आणि न्यायालयाचा निकाल म्हणजे आता उच्च न्यायालयात एखादं प्रकरण सुरू असल्यामुळं तुम्ही त्या न्यायदेवतेवर आपला विश्वास असला पाहिजे. तुमची बाजू जर खरी असेल तुमच्याकडून न्याय मिळेल ना. उपोषण करून ते मुद्दे टाकणं म्हणजे एका प्रकारे संचालक मंडळावर दबाव टाकण्यासारखं आहे असं माझं मत आहे. लवकरच काहीतरी मोठं गौप्यस्फोट होईल असं विधान सभापती शेख कौसर साहेब यांनी केलं आहे. आता बघू नेमकं या प्रकरणामध्ये काय नवनवीन वळण येते. सर्व वळण हे आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.